ज्ञान भक्तीचा महासागर म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत हा महान ग्रंथ आहे. या ग्रंथात सर्व दिव्य ग्रंथांमधील सार काढून त्याचे अमृतसिंचन करण्यात आले आहे. स्वामीचरित्र हा सर्व ग्रंथांचा राजा आहे. प्रत्येक सेवा केंद्रात श्री स्वामीचरित्रावर निरूपण झाले पाहिजे. या ग्रंथामधील प्रत्येक शब्दाशब्दात आणि वाक्यावाक्यात स्वामींची अलौकिक शक्ती भरून राहिली आहे. हा ग्रंथ म्हणजे जणू शब्दब्रह्मच आहे. पितरांची सेवा आणि कुळधर्म कुळाचाराशिवाय स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होत नाही. त्यासाठी सेवा मार्गातर्फे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. सेवेकरांनी या बाबी समजून घेणे आवश्यक आहे. वाईट गोष्टी लगेच शिकतो, परंतु चांगल्या गोष्टी आत्मसात करायला माणसाला वेळ लागतो. ग्राम अभियानातून समाज परिवर्तनाचे पवित्र कार्य आपल्याला करायचे आहेत. भारतीय संस्कृती आणि राष्ट्रीय एकात्मता मजबूत होण्यासाठी, त्याचप्रमाणे विविध महामारी येऊ नयेत, तिसरं महायुद्ध टाळावं, यासाठी अब्जचंडीचा गृहपाठ आपल्याला पूर्ण करावा लागेल. भगवतीचे 11 अलंकार म्हणजे 11 आयुधं आहेत आणि या आयुधांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून काय उपयोग आहे हे समजून घेतले पाहिजे. वाईट प्रवृत्तीचा ठेचून काढण्याची या 11 अलंकारामध्ये शक्ती असते आणि या आयुधांचा भगिनींनी अवश्य वापर करावा. सर्व जबाबदाऱ्या सांभाळून आपला बहुमूल्य वेळ स्वामी कार्यासाठी दिला पाहिजे. कोणतीही सेवा डोळस बुद्धीने केली पाहिजे. आत्मकेंद्रित होण्याऐवजी सामाजिक, आध्यात्मिक आणि राष्ट्रीय प्रश्न सोडवण्याकरता स्वामी कार्य आपल्या हातून घडले पाहिजे. आपण सारे सेवेकरी भाग्यवान आहोत. त्यामुळे आपण दिव्याने दिवा आणि ज्योतीने ज्योत प्रज्वलित करायची आहे. देश विदेशात स्वामी कार्य पोचले पाहिजे. त्यामुळे आपल्या स्थानिक भाषेतून स्वामींची आरती म्हणता आली पाहिजे. त्यातून स्थानिक लोकांपर्यंत आपण पोचलं पाहिजे. देशात नव्याने वृद्धाश्रम निर्माण होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. मुलींच्या पाया पडण्याची प्रथा मुलींना भगवती मानतात आणि त्यामुळे अप्रिय घटना घडत नाही. अशा संस्काराचीच आज नितांत गरज आहे. मूल्यसंस्कार विभाग प्रत्येक शाळेत सुरू झाल्यास आणि त्यामध्ये शिक्षक आणि पालक सहभागी झाल्यास कोणतेही गैरप्रकार होणार नाहीत. आज समाजाला गर्भ, मूल्य, शिशु आणि बालसंस्काराची नितांत गरज आहे. सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून समाजातील सर्व घटकांशी शहीद जवान आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे विवाहासाठी योगदान दिले पाहिजे. अति अल्प खर्चात मुलामुलींचे विवाह झाल्यास भविष्यात प्रपंच सुखाचा होईल. उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असा पूर्वी क्रम होता. आता हा क्रम बदलला आहे. त्यामुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. निरोगी जीवनासाठी सेंद्रिय शेती आवश्यक आहे. कॅन्सरमुक्त जीवन जगण्यासाठी सप्तरंगी, रानभेंडी, चिमुळी, वेखंड याचा वापर करताना पथ्यापथ्य पाळावे आणि घरातील वास्तुदोष दूर करावे. श्री गुरुपीठातून सिद्ध केलेल्या श्री सूक्त म्हणावे आणि आपले आर्थिक प्रश्न आपण सोडवावे. श्री स्वामी समर्थ.